विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी, विषय मराठी, गद्य पाठ क्रमांक 9, वहिनींच्या सुसाट सल्ला. या पाठाचे लेखक आहेत शोभा बेंद्रे. यांचा जन्म कालखंड 1946. या ठिकाणी वहिनींचा सुसाट सल्ला या पाठामध्ये कथाकार, कादंबरीकार, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध शोभा बेंद्रे मराठी इंग्रजी या दोन्ही भाषात वैशिष्ट्यपूर्ण लेखन, माहेर, जत्रा, श्री किर्लोस्कर इत्यादी नामवंत मासिकांमधून विपुल लेखन, मुंबईच्या अन्नदाता, नॉट ओनली प्रोटेल्स, एक मुठ्ठी आसमान, सहावा महाभूत आणि मी, एका फांदीवरची पाखरं ही पुस्तकं विशेष प्रसिद्ध. त्यांच्या लेखनातून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांची यशोगाथा वेधकपणे उलगडत जातात. माणसातल्या माणूसपणाची उत्तुंग झेप, त्यामागची तपश्चर्या, त्यांचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घडते. आभाळ, माया, ऊन, पाऊस, अर्धांगिनी, मानसी इत्यादी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मालिकांसाठी संवाद लेखन त्यांनी केले. साता समुद्रापार या त्यांच्या कादंबरीच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. वहिनींचा सुसाट सल्ला ही विनोदी अंगाने लिहिलेली एक हलकी फुलकी कथा आहे. काही उलटसुलट घटना, माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्तिचित्रणे यामुळे कथा रंगतदार झालेली आहे. स्त्रीला समाजात मानाचे स्थान आणि समान हक्क मिळायला हवा, तसेच तिने स्वतःच्या सिद्ध करून स्वतःचे महत्त्व समाजाला पटवून द्यायला हवे, हा संदेश या कथेतून अधोरेखित झालेला आहे. की विद्यार्थी मित्रांनो, या कथेची लेखिका शोभा बेंद्रे यांनी मी सांगितलं त्याप्रमाणे अनेक कथा पुस्तकं त्यांनी लिहिली. चित्रपटामध्ये, सिरियलमध्ये संवाद लेखन ते करतात. मग एक गमतीशीर कथा आहे की वहिनींचा सुसाट सल्ला, की जीवन जगत असताना अनेक अशा उलट्या सुलट्या घटना घडतात आणि त्या घटना या माणसाला खूप काही शिकून जात असतात. या ठिकाणी स्त्रीला समाजामध्ये मानाचे हक्क मिळले पाहिजे, मानाचे स्थान मिळले पाहिजे. स्त्रीने समाजातील त्या वाईट चालरीती आहेत त्या स्वतःच्या पुढाकाराने त्या बंद केल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. आणि वहिनीच्या सुसाट सल्ला याच्यामध्ये एक वहिनीच्या सुसाट सल्ला असा कार्यक्रम यायचा आणि त्याच्या माध्यमातून त्या ज्या वहिनी आहे त्या वहिनी पूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांना संबोधन करायच्या, त्याच्यामधून त्या ठिकाणी हसवायच्या, त्याच्यामधून हसता हसता चांगली शिकवण त्या महिला वर्गांना द्यायच्या आणि असा कार्यक्रम त्या ठिकाणी वहिनींचा सुसाट सल्ला याच्यामधून वाचकांपुढे आपल्याला आलेला दिसतो. आता याच्यामध्ये उषा वहिनी आहे, त्यांचे 152 त्या ठिकाणी वेळा ते आरशामध्ये पाहतात. आता उषा वहिनी आहे, 152 वेळा ते आरशामध्ये पाहिलं. हळू वळून सर्व कोण साधून पाहिलं. 4 पावलं भराभरा मागे जाऊन 4 पावलं भराभरा पुढे येऊन स्वतःला पाहिलं. आरशातल्या स्वतः प्रतिबिंबावर त्या फारशा खुश नव्हत्या. ब्युटी पार्लर मधून आलेल्या वनिताने आपल्या कौशल्याची कमाल केली होती, पण तरी वय फारसं लपत नव्हतं. टीव्हीची गाडी 4ला येणार होती. उषा वहिनींच्या घड्याळाकडे पाहिलं. अजून तब्बल 6.5 मिनिटं बाकी आहेत. काय मेलं हळूहळू चालतं हे घड्याळ, त्या पुटपुटल्या. बघा, कुठेही कार्यक्रमामध्ये, समारंभामध्ये जायचे असेल तर स्त्रिया ह्या तयारी करत असताना जरा जास्त वेळ घेतात. आणि मग त्या ठिकाणी तशा ज्या उषा वहिनी कुठेही जायचे असेल तर ते 152दा आरशामध्ये पाहतात म्हणे. मग आरशामध्ये पाहत असल्यानंतर ते तयारी केलेली त्यांना जर चांगली वाटली तरच त्या खुश असतात. आणि मग त्या ठिकाणी काहीतरी 2 मिनिटं बाकी आहेत, मग टीव्हीमध्ये ते कार्यक्रमामध्ये असतात आणि मग केव्हा गाडी येईल नाही केव्हा नाही, गाडी फटक्यात यायला पाहिजे म्हणजे तयारी जी केलेली आहे ती चांगली असते असं त्यांना वाटतं. आणि मग त्या ठिकाणी ते गाडी आल्यावर जाण्यासाठी निघतात, पुटपुट करतात आणि निघतात.
आता स्त्री आणि माणूस किंवा आपण बघतो किंवा माणूस असेल तर फटक्यात माणसाला काय वेगवेगळे कामं असतात. तो फटक्यात काय करतो, कुठं बाहेरचे काम करायचे असेल तर तो फटक्यात त्या ठिकाणी त्याची तयारी होऊन जाते, लगेच निघून जातो. शेतामध्ये जाणारा शेतकरी असेल लगेच चालला जात असतो वगैरे. पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये असं आहे की स्त्री ही कोणत्याही समारंभाला एकटी जात नाही. ती कुठं जायचं असेल त्यांना तर त्या ठिकाणी तिला जायचं असेल तर 2 4 5 मैत्रिणी पण पाहिजे. एकटं त्या ठिकाणी जायला ते मैत्रिणी पाहत असतात. आणि मग त्या ठिकाणी कुणी त्यांना मनामध्ये वाटत असतं की बा आपण कसं आहे याच्यावर कुणी चर्चा करेल, आपली तयारी झालेली आहे की नाही याच्यावर दुसऱ्या स्त्रिया चर्चा करतील. मग असं करत करत त्यांचं असं बिहेवियर होऊन जात असतं की त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने ते जीवन जगतात. आणि माणसाला जर त्या ठिकाणी कोणी काही विचारलं तर त्याला हजरजबाबीपणा असतो, तो लगेच उत्तर देऊन देतो, त्याला कोणी विचारत नाही. परंतु स्त्रिया ह्या संवेदनशील मनाच्या असतात आणि त्याच्यामुळे आपण हे जे आहे की सिरियलमध्ये जाणारी उषा वहिनी आपण पाहतो आहे आणि ती तयारी करून ती जाते. आज त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा वहिनीच्या सल्ल्याच्या शेवटचा कार्यक्रम असतो. आणि तो कार्यक्रम साधण्यासाठी त्या बिचाऱ्या लगबगीने तयारी करून तो टीव्हीवरच्या त्यांच्या शेवटच्या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जातात. आणि तोही कसा असतो, प्रेक्षकांच्या सोबत असतो. मुंबईला दूरदर्शन सुरू झालं त्यानंतर आत्तादायक चालू असलेला एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम उषा वहिनींचा सल्ला. आणि वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागणार म्हणून केवळ कार्यक्रम संपला होता. उषा वहिनींच्या 58 वर्ष पूर्ण होत होतं तर कार्यक्रमाच्या ने विशी गाठली होती. आजचा हा शेवटचा आणि खास महत्वाचा कार्यक्रम दूरदर्शनच्या स्टुडिओ मधून काढून शिवाजी मंदिर मध्ये ठेवला होता. समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या. उषा वहिनींचा सत्कार होणार होता. की कार्यक्रम 20 वर्ष चालला. टीव्हीवरचा प्रसिद्ध कार्यक्रम होता. उषा वहिनींना पण त्या ठिकाणी 58 वर्ष त्यांचे वय झालेलं आहे. 20 वर्षापर्यंत तो कार्यक्रम चालला. प्रेक्षकांनी पण दाद दिली. शेवटच्या त्या ठिकाणी हा भाग आहे. मग हा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या समोर त्या ठिकाणी समारोप उषा वहिनींना करायचा होता. शिवाजी मंदिरमध्ये हा समारोप होता आणि उषा वहिनींच्या त्या कार्यक्रमामध्ये सत्कार होणार होता. उषा वहिनींनी 154 वेळा घड्याळाकडे पाहिलं. 3:54:20 एक निश्वास टाकून त्यांनी डोळे मिटले. गेल्या 20 वर्षातला किती कडू गोड आठवणी, कडू चव घरातल्या आठवणींची गोड आठवणी, दूरदर्शनच्या संदर्भातल्या कौतुक नावलौकिक यश सर्व मिळाले ते घराबाहेर. आणि सर्व घराबाहेर 20 वर्ष ज्या स्त्रीने काम केलेलं आहे आणि मग वेगवेगळ्या अनुभव त्यांना आलेले असतील, वेगवेगळे लोक त्यांना भेटलेले असतील, वेगवेगळे त्या ठिकाणी. आणि मग हे सर्व त्या ठिकाणी समारोप करायचा असं त्यांना वाटतं ना, अतिशय आनंदामध्ये आहेत त्या आणि तयारी करून बाहेर निघतात. जगातल्या म्हणजे महाराष्ट्रातलं जेवढं जग समावलेलं आहे त्याच्या हजारो व्यक्तींना वहिनींचे सल्ले दिले आहेत. जोडा जुळवा, जमून घ्या. या 20 वर्षात त्यांनी हंडाभर फेविकॉल, 2-4 मैल लांबीच्या चिकटपट्ट्या, 100-1 किलो डिंक आणि 5-7 बरण्या चिंगम वापरलं असेल. आता प्रॉब्लेम समोर की लाव त्याला चिकटपट्टी, हे तर होतं त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे रहस्य. जोड्या जुळवा, जमून घ्या, नाही का. मग हे हसण्याचा कार्यक्रम आहे. चिकटपट्ट्या लावणे, 100 किलो डिंक लावणे, मग हे सर्व त्या ठिकाणी ते करत होते, हसवत होते, प्रेक्षकांना खेळवत होते. आणि उषा वहिनीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. 20 वर्षात उभारलेल्या या रंगोबेरंगी पोकळ बुडबुड्यांच्या आजच्या अंतिम दिवस. घड्याळातल्या कक्कूने बाहेर डोकं काढून 4दा कुकू केलं आणि त्याच क्षणाला दारावरती बेल वाजली. उषा वहिनी पटकन उठून दार उघडलं. दारातला कडक युनिफॉर्मवाला शोफरने लावून अभिनंदन केलं, मॅडम चलता ना. आणि इथं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची गाडी आलेली आहे. उषा वहिनी आता समारोपासाठी निघत आहे. त्या आनंदित आहे आणि उषा वहिनी मान हलून हो येतं म्हटलं. तेवढ्यात तो खाली उतरला देखील. दार उघडलं होतं. उषा वहिनी पर्स घ्यायला आत गेल्या. शेवटी नजर टाकून त्यांनी पर्सकडे सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिलं. रुमाल नव्हता, त्या वैतागल्या. पर्स बघितली, पर्स मध्ये रुमाल काही निघाला. मग त्या वैतागल्या.
पण दांडीवर 2-3 रुमाल वळत होते. वरती दांडी होती त्याच्यावर 2-3 रुमाल वाळत होते. आणि मग त्यांनी हात उंचावला. हात काय पुरला नाही. मग उडी मारली. मग उंच टाचांच्या चपला सकट त्या स्टूलवरून चढल्या. हात उंचावून त्याने झटकन दांडीवरचा रुमाल घेतला. रुमाल हातात आला, पण पुढच्या क्षणाला तोल जाऊन त्या स्टूलवर भुईसपाट झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि पायात जीवघेणी कळ आली. आता इथं त्या ठिकाणी त्या पडलेल्या आहेत. तिकडे गाडी आलेली आहे. इकडे तयारी पण झालेली आहे. आता त्या ठिकाणी दुर्दैव त्या पडल्या. दारावरची बेल परत एकदा वाजली. उषा तयार आहेस ना, असा पुकारा करत त्यांनी धाकटी बहीण निशा गडबडीने आत आली. आता निशा आलेली आहे आणि इथं ती उषा बहिणी ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी पायाला विजा झालेली आहे. आणि आता त्या दोघं एकसारखे दिसतात. मग उषा बहिणींना एक युक्ती सुटते. त्यांनी अवस्था पाहून निशाने किंकाळी फोडली. अगं बाई उषा, अशी कशी पडली तू? अगं दांडीवरचे कपडे रुमाल काढलं होतं तेव्हा पडले. निशाने तेवढ्यात त्याला प्यायला ग्लासभर पाणी आणलं. मग ममतेने त्याला पाणी प्यायला लावलं. जाऊ दे ना, कशी पडलीस ते महत्वाचं नाही, आता पुढे काय करायचं ते महत्वाचं. उषा वहिनी डोळे पुसून म्हणाला, उठव, मला 4:30 वाजता शिवाजी मंदिरामध्ये पोचायचं आहे. निशा त्यांना हळुवारपणे उठायला लागली, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही उषा वहिनींचा हलता येईना. निशाने पाहिलं, त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून वाकडाच झाला होता. निशाने सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. प्रथम तिने एका नामवंत अस्थि व्यंगतज्ञ डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी ताबडतोब पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन या असं सांगितलं. निशाने गॅलरीतून ड्रायव्हरला वर बोलावून घेतलं. ड्रायव्हर वर आला. काय सामान न्यायचं ताई? निशाने उषा वहिनीकडे बोट दाखवलं. ड्रायव्हर चुकचुकला. अशा पडल्या तुम्ही वहिनी? आणि निशा गंभीरपणे म्हणाले, दांडीवरचे कपडे काढत होते आणि ड्रायव्हरने मग त्या ठिकाणी शिवाजी मंदिर असं उषा वहिनी सांगत होते की शिवाजी मंदिराकडेच जायला त्यांना त्या ठिकाणी ओढ होता. परंतु ते डॉक्टरांकडे गेले. बडवे हॉस्पिटलमध्ये ते गेले. बडव्यांनी तपासणीनंतर निर्णय घेतला, ताबडतोब अनस्थेशिया येऊन बोन सेंट करायला पाहिजे. आता तिथं ऑपरेशन त्या ठिकाणी त्यांचे ठरतं आणि प्रॉब्लेम आलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे मग कार्यक्रमाचे आता काय होणार? निशा, अगं नाटकाचे एखादं पात्र आलं नाही तर बॅक स्टेज सुद्धा कोणती ती भूमिका आयत्या वेळी करून वेळ मारून येते. पण उषा वहिनी भूमिका कोण करेल? आता माझी भूमिका कोण करेल असं तिला वाटतं. आणि तू करणार निशा, आज तू वहिनींची भूमिका करणार, तूच करू शकतेस. निशाने जोर जोरात मान हलवली. अगं काहीतरी काय बोलते? मी कधी माईकवर तोंड उघडलं तर ते फक्त भांडण्यासाठी उघडते. कामगार युनियनची कार्यकर्ती ती असते आणि मॅनेजमेंटच्या धमक्या देता येतात. कामगारांच्या मागण्या मांडताना आवाज चढवता येतो. तुझ्यासारखे गोड सल्ले मला नाही देता येणार, हे मला नाही जमायचे. उषा वहिनी जे ते गोड सल्ले देते. वहिनींचा सुसाट सल्ला हा कार्यक्रम त्यांच्या प्रसिद्ध आहे. आणि निशा जी आहे ती कामगार युनियनची लीडर आहे आणि साहजिकच लीडर असल्यामुळे त्यांचा आवाज जास्त आहे. लीडर असल्यामुळे ते धमक्या देतात, आक्रमक होतात. आणि मग तिला उषा वहिनी कसं काय होता येणार असं ती म्हणते. तुझ्यासारखं मला कसं काय बोलता येणार, मला अडचण निर्माण होईल ताई, असं ती म्हणत असते. आणि उषा सांगते की तू आज निशा होऊन त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जा, असं ती सांगत असते. बाकीचा भाग जो आहे तो आपण त्या ठिकाणी नंतर असे केला आपण पाहणार.